रांजाच्या पाटलाची गोष्ट कुठल्या तरी धड्यामध्ये आहे, चांगली आहे. गावचा पाटील, महाराजांनी नेमलेला, शिवाजीने नेमलेला पाटील, सत्तेच्या मस्तीमध्ये कुणब्याच्या पुरीच्या अंगावर हात टाकला, गरीबाच्या पुरीवर बलात्कार केला, आपल्या आयुष्याचं मात्र झालं म्हणून त्या पुरीनं आत्महत्या केली. सगळा गाव हळहळला, सगळ्या गावाला माहित आहे, पण कोणी तक्रारच केली नाही. हो, तक्रार कशी करणार? पाटलाच्या विरुद्ध तक्रार कशी करायची आणि कुणाकडे करणार? ज्यांनी त्या पाटलाला नेमलं त्याच्याकडे तक्रार कशी करणार? म्हणून तक्रार झालेली नाही रांजाच्या पाटलाच्या या अत्याचाराबद्दल. पण महाराजांना कळालं, मुसक्या बांधून आणला. दंडाला बांधायचं नाही, तोंडाला जनावराच्या मुसक्या मारतात की नाही, असं अशी मुसक्या मारायचं, बांधायचं, त्याला थोबाड उघडता आलं नाही पाहिजे, असं करून त्याला आणलं आणि हातपाय तोडायची शिक्षा दिली. हातपाय तोडायची शिक्षा. तुम्ही विचार करा, रांजाच्या पाटलाची हातपाय तोडायची शिक्षा दिली. ही बातमी जेव्हा सगळ्या मावळखोड्यामध्ये पसरलेली असेल तर त्या मावळखोड्यातल्या आया बहिणींना काय वाटलं असेल? तुम्ही विचार करा. त्या म्हणाले असतील की नाही, अरे आम्ही मेलो तरी चालेल, परंतु हा जगला पाहिजे. शिवाजी महाराजांच्यासाठी लोक मरायला तयार झाले, याचं कारण शिवाजी महाराजांनी या स्वरूपाचं त्यांच्या अब्रूची काळजी केली, रयतेच्या अब्रूची काळजी केली.